राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मनसेला मोठा धक्का बसलाय। मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाई अभिनेता रमेश परदेसी यांनी मनसे सोडले आणि आता थेट भाजपचा झेंडा हातात घेतलाय। मुंबईत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केलाय। यावरून मराठीतल्या राजकारणात आणि चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा रंगली आहे। पिट्याभाईचा पक्षप्रवेश। मुळशी पॅटर्न मधील दमदार भूमिकेमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेले रमेश परदेसी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते, पण गेल्या काही महिन्यापासून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होत्या। त्याला आता अधिकृत शिक्कामोर्तब झालाय। मोहोळांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा स्वीकारलाय आणि यानंतर राजकीय वातावरणात आणखीन तापलेलं दिसतंय। पक्षप्रवेशानंतर परदेशी काय म्हणाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी देश ज्या कणखरपणे चालवतात त्याच ताकदीने मी मराठी सिनेमाच्या अडचणी केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक प्रश्नांना ते आवाज देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। भाजपमध्ये येण्यामागचं कारणही त्यांनी यावेळी सांगितलंय। मी मूळचा संघाचा स्वयंसेवक आहे। 20 वर्ष राज ठाकरे साहेबांसोबत मी काम केलंय, पण संघाचे संस्कार मला सतत खुणावत आहेत। मराठी कलाकारांना आणि सिनेमांना न्याय मिळावा यासाठी मी भाजपमध्ये आलोय। राज साहेबांनी मला सुनावलं असं नाही, ते कुटुंब प्रमुख आहेत, पण प्रश्न हा संसाराचा आणि तत्वांचा आहे। परदेशींच्या पक्षप्रवेशाचे आधीच मिळाले होते संकेत। गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या राज ठाकरे यांच्या बैठकीत परदेशींवर राज ठाकरे चिडले होते अशी चर्चा झाली। यावरती परदेशींनी खुलासा करत सांगितलं, मी संघाचा एक फोटो पोस्ट केला होता, त्यावर राज साहेबांनी मिश्किल शैलीत बोललं होतं, या पलीकडे काहीच नाही। पण यानंतर त्यांनी पुन्हा फेसबुकवर संघ आणि भाजपकडचे फोटो पोस्ट केले होते आणि तेव्हाही चर्चांना उधाण आलं होतं। शेवटी आज त्यांनी पक्षप्रवेश करून त्या चर्चांना मोहर लावली। निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का आहे का हा? राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर मनसेच्या चित्रपट सेनेतील एक महत्त्वाचा भाग भाजपमध्ये गेल्याने राजकीय वर्तुळात नवे प्रश्न निर्माण झालेत। आता महत्त्वाचं काय? भाजप हा चेहरा मराठी कलाकार आणि युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसा आणि किती वापरून घेईल? मनसे यावर कोणती प्रतिक्रिया देणार? या सर्व बाबी आता पुढच्या काळात तुम्हाला स्पष्ट होतीलच। पण पिट्याभाईंच्या या निर्णयामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि राजकारणात संगम पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे। ते भाजपमध्ये सक्रिय भूमिका निभावतात का आणि मराठी सिनेमाच्या खऱ्या अर्थाने अडचणी सोडवतात का, याकडे मात्र सर्वांचं लक्ष राहणार आहे। तुम्हाला एकूणच पिट्याभाईंच्या या पक्षप्रवेशाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।